पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या घटनेनंतर आता राज्यभरात जी बसस्थानक आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि अर्थातच इथे येणारे जे प्रवासी आहेत त्यांची सुरक्षा ठेवली जाते का हे महत्त्वाचं आहे। मी सध्या जे दृश्य दाखवतो ते आहेत पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती वल्लभनगर बसस्थानक, जिथे हे सेटर बंद दिसते आणि इथे पोलीस चौकी साठी ही जागा देण्यात आलेली आहे आणि हे अनेक दिवसापासून असंच बंद आहे। दुसरीकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे पोलीस मदत केंद्र आहे याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे इथे पोलीस कर्मचारी येतात का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण बघतोय की महिला असतील, पुरुष असतील आणि या शहरातून बाहेर राज्यात जाणारे जे प्रवासी आहेत, तरुणी आहेत, महाविद्यालयीन तरुणी आहेत, ते देखील इकडे येत असतात। दिवसभरात साधारण 250हून अधिक बस ज्या आहेत त्या इथे येत असतात आणि त्यातनं शेकडो प्रवासी जे आहेत ते प्रवास करतात। मात्र बसस्थानकाची एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला लक्षात येईल की इथे कायम वर्दळ असते, पण सुरक्षा रक्षक तिथे आपल्याला एक सुरक्षा रक्षक दिसतोय जो अशा पद्धतीने इथे फिरतोय आणि नागरिकांना काही सूचना देताना दिसतोय। अशा पद्धतीचे 9 सुरक्षा रक्षक इथे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात असं सांगण्यात आलेलं आहे। त्याशिवाय या बस स्थानकामध्ये पूर्णतः CCTVची निगराणी आहे, निगराणीखाली हे बस स्थानक आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। CCTV पूर्णपणे सुरू आहे असं सांगण्यात आलं। पण बघितली तर सुलभ शौचालय जे अगदी स्थानकाला लागूनच आहे त्याची ही सगळी परिस्थिती आपल्या लक्षात येईल। सध्या आता उन्हाळा येतो आहे आणि इथे येणाऱ्या जे प्रवाशांसाठी ज्या सुविधा असायला पाहिजे, ज्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेची होती ती याच्या स्वच्छतेवरून लक्षात येते की महामंडळ म्हणजे एकंदरीत ST महामंडळ जे आहे ती किती प्रवाशांची काळजी घेते। जर इथे पाणी पिण्यासाठी कोणी आलं तर अर्थातच ते या भागात येऊ शकता आणि हा जो सगळा परिसर आहे तो आपण पाहाल तर आपल्याला याचा एकंदरीत जी परिस्थिती आहे ते बघून धक्का बसेल, कारण की हे वल्लभनगर बस स्थानकातील जुनं कॅन्टीन आहे आणि इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आत्ता सध्या काढून घेतल्यात। मात्र इथेही दारूच्या बॉटल असतील किंवा इतर जे साहित्य आहे ते सातत्यानं पडून असते। हे निर्जन स्थळ दिसतंय, इथे पडून आहेत, पण इथे जर बघितलं तर इथे काही CCTV किंवा अशा गोष्टी दिसत नाही आहेत आणि असे कोपरे जे आहेत जिकडे माणसं सारखी फिरत नाहीत तिकडे पुरेशी लाईटची व्यवस्था देखील नाही आहे आणि ही जी सगळी जागा आहे जे आडोसे आहेत तिथे सुरक्षा रक्षकांनी फिरणं गरजेचं आहे, मात्र ते होताना दिसत नाही। आणि या बाजूला देखील काही जिन्या आहेत, इथे देखील पूर्ण जी पाण्याची व्यवस्था होती ती पूर्णतः बंद आहे। जे बस चालक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था म्हणून इथे वर करण्यात आलेली आहे। मात्र एकंदरीत आपल्या लक्षात येईल की इथे अशा पद्धतीच्या ह्या दारूच्या बॉटल असतील किंवा हे जे आत्ता कचरा सगळा आपण बघतोय ज्यामध्ये हे सगळं दिसतंय, पुड्या असतील, सिगरेट असतील, हे सातत्याने इथे कोणी ना कोणीतरी याचा उपयोग करतोय हे यातनं लक्षात येतंय। एकंदरीत जर बघितलं तर हे सगळे जे आडोशे आहेत जे धोकादायक पद्धतीने या बस आगारात देखील आपल्याला बघायला मिळतात। या बस स्टेशनच्या बाहेर अगदी लागूनच आपल्याला लक्षात येईल की इथे मेट्रो स्टेशन आहे आणि त्यामुळे त्याचे प्रवासी देखील या परिसरात सातत्याने येत असतात। या बाजूला एक इथे CCTV दिसतो, पण हा CCTV पूर्णतः बाहेरच्या बाजूने आहे। आपण बघतोय तरुण जे आहेत, मुलं-मुली जे आहेत ते या बाजूनी येताना दिसतात आणि अर्थातच हा जो सगळा परिसर आहे तो सुरक्षित असावा अशी एक माफक अपेक्षा आहे। मात्र ते इकडे पूर्ण सुरक्षा दिसत नाही। ठिकठिकाणी जे शौचालय आहेत ते बाहेरच अशा पद्धतीने शौच करताना हे बघा इथे पण दारूच्या बॉटल ज्या आहेत ते पडलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच इथे जे वावर आहे कंडोम्सचे पाकिट जरी बघतोय आपण की या परिसरात आहे आणि अगदी जसं मी म्हणालो की या बाजूला संत तुकाराम नगर जे आहे ते मेट्रो स्टेशन आहे त्याचे प्रवासी आणि या बसनी येणारे प्रवासी जे आहेत ते सातत्याने इकडे असतात आणि म्हणूनच हा मध्यवर्ती ठिकाणी असलेला बस डेपो, बस जे आगार आहे
ते नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जे पोलीस चौकी आहे जी कायम बंद असते तिथे पोलीस कर्मचारी का येत नाहीत हा प्रश्न देखील या निमित्तानं उभा राहिला आहे। थोडी सूरज पाटील सर, गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।